मम्मी आपण कशासाठी आलो इकडे? आषाढ महिन्यात निवद दाखवतात देवाला म्हणून आले. हा ब्लॉग थोडासा लेट पडत आहे, कारण तसंही खास आहे. आषाढ महिना आला की आमच्या गावाकडे जशी प्रथा असते तशीच आम्ही शहरामध्ये सुद्धा पार पडतो. तर आम्ही ग्रामदेवता आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सगळं देवतांना आम्ही नैवेद्य दाखवायला आलेलो आहोत. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. हा ब्लॉग खूप छान आहे, कारण आम्ही आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य दाखवत आहोत. आणि ह्या मंदिरामध्ये बघा ना, डुगू किती भारी नैवेद्य खात आहे. त्या क्षणी खरंच असं वाटलं की आपण देवासाठी जो नैवेद्य बनवलेला आहे तो वाया गेला नाही, कोणाच्या तरी मुखात गेला आणि श्वानच्या मुखात जात आहे. आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी शनी मंदिरात आलेलो आहोत. शनीला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि या ठिकाणी मम्माना नारळ फोडलेला आहे. मम्मी आपण कशासाठी आलो इकडे? आषाढ महिन्यात निवद दाखवतात देवाला म्हणून आले. ओके, तर दाखवले का निवद आता? हा दाखवले. चला. देवपूजा केली. नैवेद्य घेऊन मंदिरात आलो आणि दर्शन घेतलं देवांचं. आणि त्यानंतर नैवेद्य एका बाजूला ठेवले आणि तेवढ्याच एक श्वान म्हणजे कुत्र्याच्या रूपामध्ये आमच्या मंदिरात आलं आणि अगदी शांतपणे ते नैवेद्य खात होता. त्या क्षणी खरंच मनात एक वेगळीच भावना आली. आपण देवासाठी केलेला नैवेद्य वाया गेला नाही, कोणाच्या तरी मुखात गेला आणि कदाचित देवापर्यंत हा पोचण्याचा सुंदर मार्ग आहे. कारण कोणाचं तरी पोट भरलं आणि त्यातच समाधान आहे आणि पुण्याची भावना असते. त्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो होतो. हे खंडोबाचं मंदिर आहे. त्या खंडोबाच्या मंदिराबाहेर 2 गायी होत्या आणि मग 2 गायींना नैवेद्य खाऊ घालत होतो, पण एका गायीनं खाल्लंच नाही. मग दुसऱ्या गायीनं खाल्ले. तिथे ते सगळेच नैवेद्य खाल्ले आणि मग आम्हाला खूप मस्त वाटलं. त्यानंतर आम्ही नेक्स्ट मंदिरात जाण्यासाठी निघत आहोत. गायीने नैवेद्य खाल्ला म्हणून मम्मा तर खूपच हॅप्पी होती. मम्मीच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता. आणि एका गायीनं खाल्ला नाही आणि दुसऱ्या गायीने तर मस्तपैकी खाल्ला. तर आता आपण नेक्स्ट मंदिरात आलेलो आहोत. हे 3रं मंदिर आहे. ते मंदिर आहे काळूबाईचं, म्हणजे आईचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी बघू शकता किती गर्दी आहे. या ठिकाणी ओटी सुद्धा भरत आहे देवीची आणि नैवेद्य सुद्धा दाखवत आहे. सगळेजण येतात. आषाढ महिना आहे म्हणल्यावर सर्वजण नैवेद्य दाखवतात. आता आपण नेक्स्ट मंदिरात निघालो आहोत. हे आहे यमाईचं मंदिर. यमाईच्या मंदिरात आल्यावर मन खूप रमतं. मंदिराकडे आजूबाजूला वातावरण एकदम गावाकडचं सारखं आहे. या ठिकाणी छोट्या वासरांपासून मोठ्या गायांपर्यंत म्हशी सुद्धा आहेत. खूप भारी भारी या ठिकाणी गायी वगैरे आहे, गोठा सुद्धा आहे. आणि गावाकडे जसं असतं ना तसंच या ठिकाणी आल्यासारखं वाटत आहे. इथे आल्यावर खरंच एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे शहरात कितीही मोठं झालं तरी आपण गावाकडे आल्याची आणि मातीमध्ये राहिल्याची संस्कृती आपली अजूनही बदलत नाही. या ठिकाणी तसंच काहीतरी वाटत आहे. बघू शकता किती म्हशी आहेत, गायी आहेत. आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत हसत राहा. बाय. असू दे ना स्वामी.